घरात भाजी नाहीये, काळजी नको. मी तुम्हाला आता अशी रेसिपी दाखवणार आहे की ती घरात भाजी नसली तरी चविष्ट डिश बनवू शकतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. भाजी नसली तरी असे फ्रोझन मटार आणून नेहमी ठेवायचेच. जेव्हा भाजी नसेल तेव्हा हे आपण वापरू शकतो. आता हे आपण नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी थोडा वेळ आधी बाहेर काढून ठेवायचं असतं. कोमट पाण्यात थोडा वेळ ठेवून भाजी बनवण्यासाठी हे मटार तयार आहेत. थोडे काजू पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत. गॅस चालू करून त्यावर कढई ठेवली आहे. 3 चमचे आपण साजूक तूप टाकलं आहे. साजूक तुपाच्याऐवजी तेलाचाही वापर करू शकता, पण तुपामुळे जास्त टेस्टी भाजी लागते. तूप गरम झाल्यानंतर मोहरी जिरे टाकायचे आहेत. मोहरी जिरे तडतडल्यानंतर आपण एक मोठा कांदा टाकलेला आहे. एक मोठा कांदा किंवा 2 मीडियमचे कांदे बदामी रंगाचे होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा छान बदामी रंगाचा झाला आहे. आता यामध्ये आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 1 चमचा घातला आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर मिरची पावडर, गरम मसाला, धने जिरे पावडर टाका. आता आपण हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तेलामध्ये आपण हे परतवून घेऊया. आता मटरमधील आपण पाणी निथळवून घेतलं आहे, ते टाकून 1-2 मिनटं आपण परतवून घेऊया आणि झाकण लावून 2 मिनटं वाफ देऊया. काजूमध्ये पाणी घालून आपण मिक्सरला बारीक पेस्ट केली आहे, ती आता आपण या भाजीत घालूया आणि थोडं मिक्स करूया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. थोडंसं गरम पाणी यामध्ये घालूया. तसेच आपण काजू बारीक केलेलं मिक्सरचं भांडं आहे, त्यामध्येही थोडं गरम पाणी घालून हलवून आपण यामध्ये घालूया. म्हणजे आपलं ते काजूचं मिश्रण वाया जाणार नाही. थोडंफार जे भांड्याला लागलं आहे ते आता मस्तपैकी असं हलवून आपण घातलेलं आहे. खूप पाणी नाही करायचं आहे आपल्याला, म्हणून थोडंच घातलेलं आहे. आता छानपैकी मिक्स करूया आणि 10 मिनटं मंद आचेवर हे शिजवून घेऊया. आणि 10 मिनटात अगदी मस्त आपली ही भाजी तयार होते. अतिशय टेस्टी लागते. करून पहाच. थोडीशी आपण साखर घातलेली आहे आणखीन चविष्ट लागण्यासाठी. छान मिक्स झालेलं आहे. आता आपण झाकण लावून ठेवूया. 10 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया. अधूनमधून हलवत 10 मिनटात आपली भाजी अगदी मस्त शिजलेली आहे, पाहू शकता. आता आपण सर्व करूया. आणि मटारही खूप छान शिजलेले आहेत. मी तुम्हाला आता दाखवते, हे पहा. माझी तुम्हाला एक विनंती आहे, माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मित्रमैत्रिणींना शेअर करा. असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसह. धन्यवाद.